पन्हाळा तालुक्यातील वेतवडेपैकी खामणेवाडीतील प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग भरतात। गेल्या अनेक वर्षांपासून ही शाळा विविध समस्यांच्या गर्तेत सापडली आहे। सुस्थितीतील संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, किचन शेड, क्रीडांगण याचा अभाव, शाळेच्या सभोवती वाढलेली अवास्तव झुडपं यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्यानं विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। स्थानिकांनी ग्रामपंचायतीकडे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शाळेसमोरील गटारीचं काम करावं अशी मागणी केली होती, पण या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं। ग्रामपंचायतीनं गटारीतील दगडमाती काढण्याची सुद्धा तसदी घेतलेली नाही। त्याचा फटका नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसावेळी बसला। या पावसाचं पाणी गल्लीच्या शेवटी असलेल्या शाळेत शिरल्यानं शाळेची संरक्षक भिंत आणि स्वच्छतागृह ढासळलंय। इमारतीच्या स्लॅबला गळती लागल्यानं वर्ग खोल्यांमध्ये पाणी साचलंय। शाळेच्या आवारात चिखल झाला असून किचन शेडची तर दुरावस्थाच झाली आहे। अशा धोकादायक स्थितीतच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय। या शाळेच्या ह्याच्याबद्दल माहिती दिली होती। शाळेचं छत गळतोय, परत हे गटर साफ करायला पाहिजे, कारण गटराचं वरतून पाणी येणारं सगळं शाळेमध्ये येते, हे गटराचं काम करायला पाहिजे असं मी वारंवार सूचना दिली होती। इथे येऊन त्यांना दाखवलं पण होतं, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही। आणि रात्री अचानक जास्त पाऊस झाल्यामुळे, ढगफुटीसारखा पाऊस झाल्यामुळे वरून पाणी सगळं डोंगरातून येणारं सगळं शाळेमध्ये शिरलं। परत शाळेमध्ये आतमध्ये गेलं, परत शाळेचं संरक्षण भिंत आहे ती पडली आणि आत्ता शाळेत मुलांना बसायला सुद्धा म्हणजे जागाच नाही आहे। शाळेतील वस्तू काही भिजलेल्या आहेत, किचन शेड आपलं हे झालेलं आहे, परत संडास पण पडलेला आहे। आणि तरी परवा सरपंचांना बोलवून त्यांनी निरीक्षण करून गेलेत, ते काहीतरी हे करूया असे म्हटलेत, म्हणजे शाळेविषयी काहीतरी बघूया, ते लक्ष देऊन गेलेत। सोयी सुविधांचा अभाव असल्यानं मुलांना शाळेत पाठवायचं की नाही असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झालाय। मराठी शाळेचं संरक्षण भिंत मोठ्या पावसामुळे पडलेले असून तरी त्याच्या दुरुस्तीसाठी रिपेअरीसाठी आम्ही 2-2.5 लाखाचा निधी लावलेला असून 15 दिवसांमधून आम्ही तरतूद केलेली आहे। तरी पुढं आपलं झालं की काम चालू करणार आहे मी। दरम्यान पालकांच्या संतापानंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शाळेची इमारत आणि इतर सुविधांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली आहे।